Hello students, in the previous lecture we have discussed about the two main important points. First one, that is called as digestion in buccal cavity, or the digestive activities which are occurring or taking place inside our mouth. Second point we have discussed digestion in stomach. As far as stomach is concerned, we have seen with the help of various secretion, stomach it also plays a role in digestion of food material. And the food material which is partially digested in stomach, this one is a semi-solid. And this semi-solid partially digested food material in stomach, we have seen this one is given a specific name, that is called as chyle. That is called as chyle. जे स्टमक मध्ये जे सेमी सॉलिड पार्शियली डायजेस्टेड फूड मटेरियल आहे त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज चाईल. अँड वी हॅव सीन दिस पार्शियली डायजेस्टेड फूड मटेरियल फ्रॉम स्टमक, इट इज पुश्ड इनटू स्मॉल इंटेस्टाइन. म्हणजे स्मॉल इंटेस्टाइनचा जो पहिला पार्ट आहे डिओडिनम मध्ये पास होतो. आणि आपण हेही पाहिले की स्मॉल इंटेस्टाइन आणि डिओडिनम याच्या जंक्शनला इथे गॅस्ट्रोइसॉफेजियल गॅस्ट्रोडिओडिनल स्फिंक्टर आहे, किंवा याला आपण काय म्हणतो, पायलोरिक स्फिंक्टर म्हणतो. आणि या पायलोरिक स्फिंक्टर मधनं फूड मटेरियल डिओडिनम मध्ये म्हणजे स्मॉल इंटेस्टाइनच्या पहिल्या पार्ट मध्ये पास होते. आला लक्षामध्ये. मग आता जे फर्दर डायजेशन आहे हे फर्दर डायजेशन कुठे होईल, डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाइन. डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाइन. बघा बकल कॅव्हिटी मध्ये आपण पाहिलं होतं कार्बोहायड्रेटचं डायजेशन होतं. स्टमक मध्ये प्रोटीनचं डायजेशन झालं आणि प्रोटीनचं पार्शियली डायजेस्टेड फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज पेप्टोन्स अँड प्रोटीओजेस. पेप्टोन्स अँड प्रोटीओजेस. And this partial digestion of protein in stomach, it takes place with the help of enzyme that is called as pepsin. That is called as pepsin. मग आता partially digested food मध्ये त्याला आपण चाईल म्हणतो. हा चाईल स्टमक मधनं कुठे येईल, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. आणि जेव्हा स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येईल तेव्हा याच्यामध्ये इंटेस्टाइनल ज्यूस, नंतर बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस हे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस काय होतात त्याच्यामध्ये मिक्स होत आहेत. मीन्स हियर सिंपली वी कॅन से दॅट इन स्मॉल इंटेस्टाइन, in small intestine or intestinal juice, then bile juice and pancreatic juice gets mixed with food. म्हणजे कुणामध्ये मिक्स होत आहेत, या चाईल मध्ये मिक्स होत आहेत. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे बरं का. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जे फूड मटेरियल आहे म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जे चाईल आहे, या चाईल मध्ये तीन प्रकारचे ज्यूसेस मिक्स होत आहेत. पहिला आहे इंटेस्टाइनल ज्यूस, दुसरा आहे बाईल ज्यूस आणि तिसरा जो आहे तो पॅनक्रियाटिक ज्यूस. ऑल दीज डिफरंट टाइप्स ऑफ ज्यूस in small intestine they get mixed with our food material, and the mixing of these juices, it occurs due to peristaltic movement of muscularis lea. Means second point, that is peristaltic movement in muscularis lea helps in proper mixing of these digestive juices with chyle. Chyle means that is called as food material.
म्हणजे स्टमक मधनं जे फूड मटेरियल स्मॉल इंटेस्टाइन मध्ये पास झालं हे कसं आहे सेमी सॉलिड पार्शियली डायजेस्टेड, दॅट इज व्हाय इट इज गिवन द नेम दॅट इज चाईल. आता बघा आपण हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर पाहिलं होतं एलिमेंटरी कॅनॉलचं. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, एलिमेंटरी कॅनॉल हिस्टोलॉजिकली इट इज लाइड बाय 4 लेयर. outermost layer serosa, inner to serosa muscularis, inner to muscularis submucosa, and innermost layer that is called as the mucosa. तर ही जी मस्क्युलॅरिस नावाची लेयर आहे याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, दोन प्रकारच्या मेन मसल आहेत. तिसरी एक पाहिली होती आपण ऑब्लिक मसल. पण दोन मसल सगळीकडे आहेत या मस्क्युलॅरिस लेयर मध्ये. एक आहे लॉन्जिट्युडिनल मसल आणि दुसरा आहे सर्क्युलर मसल. मग या लॉन्जिट्युडिनल सर्क्युलर मसल मुळे काय होते, पेरिस्टॅल्टिक मूवमेंट होते कुठे, स्मॉल इंटेस्टाइन. आणि पेरिस्टॅल्टिक मूवमेंट झाली तर त्याचा परिणाम काय होतो की these different types of juices they get properly mixed with चाईल. म्हणजे बघा स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जी मस्क्युलॅरिस लेयर आहे या मस्क्युलॅरिस लेयरची काय होते, पेरिस्टॅल्टिक मूवमेंट होते. and due to peristaltic movement digestive juices get mixed with chyme properly. आता याच्यामध्ये जे तीन प्रकारचे ज्यूसेस आहेत इकडे लक्ष द्या, इंटेस्टाइनल ज्यूस असेल, बाईल ज्यूस असेल किंवा पॅनक्रियाटिक ज्यूस असेल, याच्यामधले कंटेंट कुठले हे आपल्याला मेन आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे कंटेंट लक्षात ठेवणे. आता याच्यामध्ये बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस याच्याबद्दल आपण अगोदरही बोललो. लिव्हर मधनं जो सिक्रेट होतो तो बाईल ज्यूस, पॅनक्रियास मधनं सिक्रेट होतो तो पॅनक्रियाटिक ज्यूस, आणि दोन्ही एकत्र कुठे सोडले जातात, डिओडिनम मध्ये. मीन्स से बाईल ज्यूस and pancreatic juice are powered into duodenum through hepatopancreatic duct. आता थोडंसं पाठीमागे जाऊया. hepatopancreatic duct. पहिला मुद्दा तो तुमचा क्लियर झाला की बाईल ज्यूस इट इज सिक्रेटेड बाय लिव्हर अँड पॅनक्रियाटिक ज्यूस इट इज सिक्रेटेड बाय पॅनक्रियास. आता इथे बघा हे जे पॅनक्रियास आहे या पॅनक्रियास मधनं काय सिक्रेट होईल, पॅनक्रियास प्रोड्युसेस पॅनक्रियाटिक ज्यूस. इट प्रोड्युसेस पॅनक्रियाटिक ज्यूस. देन से लिव्हर इट प्रोड्युसेस बाईल ज्यूस. And this bile juice we have said it is stored in gallbladder. म्हणजे लिव्हर मधनं बाईल ज्यूस सिक्रेट होतो, नंतर तो बाईल ज्यूस कुठे स्टोअर करून ठेवला जातो, गॉल ब्लॅडर मध्ये. नंतर गॉल ब्लॅडरची डक्ट ज्याला आपण सिस्टिक डक्ट म्हणतो, ही सिस्टिक डक्ट आणि लिव्हरची डक्ट म्हणजे बाईल डक्ट. सिस्टिक डक्ट आणि बाईल डक्ट काय झाल्या, एकत्र आल्या. बघा सिस्टिक डक्ट प्लस bile duct, cystic duct plus bile duct, they joins with each other and they form common bile duct. आता हे जे गॉल ब्लॅडर आहे जिथं बाईल ज्यूस साठवून ठेवला त्याची जी डक्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टिक डक्ट. आणि लिव्हरची जी डक्ट आहे त्याला बाईल डक्ट म्हणतो. या दोन्ही डक्ट एकमेकाला जॉईन झाल्या तर आपण पाहिलं त्याला कॉमन बाईल डक्ट म्हणतो. नंतर पॅनक्रियाची जी डक्ट आहे या पॅनक्रियाच्या डक्टला आपण काय म्हणतो, दिस इज कॉल्ड ॲज पॅनक्रियाटिक डक्ट. and when this pancreatic duct and common bile duct joins they form another duct that is called as hepatopancreatic duct. काय म्हणजे त्याला, it is called as hepatopancreatic duct. आणि मग आता इथं बघा इकडून वरून येणारी बाईल डक्ट याची पॅनक्रियाटिक डक्ट दोन्ही एकमेकाला जॉईन झाल्या का ही जी डक्ट कॉमनली तयार होते इथे, ही जी ब्ल्यू पेन दाखवतो ना मी, ही एवढी जी डक्ट तयार होते या डक्टला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज हेपॅटोपॅनक्रियाटिक डक्ट. म्हणजे या डक्टच्या माध्यमातून बाईल ज्यूस आणि इकडून येणारा पॅनक्रियाटिक ज्यूस दोन्ही कुठे सोडले, स्मॉल इंटेस्टाइनच्या पहिल्या पार्ट मध्ये, ज्याला की आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज डिओडिनम. म्हणून आपण जे तिसरा पॉइंट पाहिला की बाईल ज्यूस कमिंग फ्रॉम लिव्हर, पॅनक्रियाटिक ज्यूस कमिंग फ्रॉम pancreas,
both are powered into duodenum through the duct that is called as hepatopancreatic duct. काय म्हणतात त्याला? It is called as hepatopancreatic duct. आता बघा, पहिल्यांदा आपल्याला पाहिजे की बाईल ज्यूस मध्ये नेमकं काय आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये नेमकं काय आहे, आणि शेवटी आपल्याला पाहिजे इंटेस्टाइनल ज्यूस मध्ये काय आहे. आता इथून सिक्वेन्स लावून घ्या बरं का. बाईल ज्यूस मध्ये काय आहे, आता पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झालाय की फूड मटेरियल मध्ये तिन्ही प्रकारचे ज्यूस मिक्स होत आहे. पण आपल्याला यांच्यामध्ये काय काय आहे हे पाहिजे. तो सेम फर्स्ट वी विल सी बाईल ज्यूस. सी बाईल ज्यूस is dark green colored fluid, dark green colored fluid containing आता याच्यामध्ये काय काय, containing bile pigments, containing bile pigments, and these bile pigments, these are two, that is bilirubin and biliverdin. Bilirubin and biliverdin. याच्यामुळे काय होतं, आपलं जे व्हेइकल मॅटर आहे, या व्हेइकल मॅटरला थोडासा असा पिवळसर कलर भेटतो. तर बघा, बाईल ज्यूस कसे डार्क ग्रीन कलर फ्लुइड आहे, याच्यामध्ये बाईल पिगमेंट्स आहेत. देन सेम this one is having bile salts, it is having bile salt, and bile salt, these are sodium glycocholate, and second one is sodium tarocholate. हे दोन बाईल सॉल्ट्स आहेत. बाईल पिगमेंट वेगळं बघा, बाईल पिगमेंट बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन आहे, आणि बाईल सॉल्ट म्हणजे सोडियम ग्लायकोकॉलेट and sodium tarocholate. In addition to this bile pigment, it also contains cholesterol, and last component that is called as phospholipids, phosphate and lipids. आता अगदी ढोबळपणे लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात आलं ना, बाईल ज्यूस मध्ये काय आहे, बाईल ज्यूस मध्ये बाईल पिगमेंट्स आहेत, बाईल सॉल्ट्स आहेत, याच्यामध्ये कोलेस्टेरॉल आहे, आणि याच्यामध्ये फॉस्फोलिपिड आहे, फॉस्फोलिपिड. आता याच्यामध्ये आपल्याला या बाईल ज्यूस मधल्या बाईल पिगमेंटचा रोल काय आहे आणि बाईल सॉल्टचा रोल काय आहे हे आपल्याला पाहिजे. बाईल सॉल्ट जर पाहिलं तर सेम हियर वी कॅन से दॅट बाईल सॉल्ट्स न्यूट्रलाइज acidity of chyme and makes it alkaline, हा रोल लक्षात ठेवा बरं का, makes it alkaline. आता बाईल सॉल्ट कुठले आहेत, सोडियम ग्लायकोकॉलेट आणि सोडियम टारोकॉलेट. बाईल सॉल्टचा रोल काय, पहिला रोल बघा. बाईल सॉल्ट काय करतात, जे ऍसिडिटी आहे चाईमची, चाईम कसं आहे ऍसिडिक आहे. आपण पाहिलं स्टमक मधलं जे एन्व्हायरमेंट आहे ते ऍसिडिक आहे, पण चाईम सुद्धा कसं जे स्टमक मधनं आलंय ते ऍसिडिक आहे. त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम कोण करतं, बाईल सॉल्ट. म्हणजे बाईल सॉल्ट न्यूट्रलाइजेस ऍसिडिटी ऑफ चाईम अँड मेक्स इट अल्कलाइन. म्हणजे ऍसिडिक चाईम, ऍसिडिक फूड कशामध्ये कन्वर्ट झालं, अल्कलाइन नेचरमध्ये किंवा अल्कलाइन फूड. कोणाच्या मदतीने, बाईल सॉल्टच्या. बाईल सॉल्टचा दुसरा रोल काय, सेम इट ब्रिंग्स अबाउट emulsification of fat, आता एमल्शन म्हणजे काय की दोन लिक्विडचं हे मिक्सचर आहे. दोन लिक्विड काय होतात, एकमेकांमध्ये मिक्स होतात. जसं समजा ऑइल आणि वॉटर एकत्र केले, एमल्शन तयार होईल. ऑइल आणि वॉटर एकत्र केले, एमल्शन तयार होईल. पण इथं आपल्याला एमल्सिफिकेशन ऑफ फॅट पाहिजे, म्हणजे फॅटचं डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन, फॅटचं डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन या पद्धतीनं एमल्सिफिकेशन हे टर्म वापरले. डायजेशन आणि त्याचं ऍब्सॉर्प्शन. म्हणजे डायजेशन करायचं म्हणजे काय करायचं, फॅटला सिंपल फॉर्म मध्ये ब्रेक डाऊन करायचं. फॅट सिंपल फॉर्म मध्ये तोडणे
त्याला आपण काय म्हणतो एमल्सिफिकेशन ऑफ फॅट. म्हणजे बाईल सॉल्ट मुळे काय होतं फॅटचं एमल्सिफिकेशन होतं म्हणजे फॅटचं डायजेशन होतं आणि नंतर जे सिंपल फॉर्म आहे ते काय केले जातात ऍब्सॉर्ब केले जातात. काय केले जातात ऍब्सॉर्ब. याला आपण काय म्हणतो दॅट इज कॉल्ड डायजेशन अँड ऍब्सॉर्प्शन. हा झाला दुसरा. पहिला रोल काय पाहिला होता परत एकदा पहिला रोल काय पाहिला बाईल सॉल्ट मुळे जो ऍसिडिक चाईम आहे तो काय होतो न्यूट्रलाइज होतो म्हणजे अल्कलाइन फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. अशामध्ये अल्कलाइन फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. देन नेक्स्ट पॉइंट काय पाहिला एमल्सिफिकेशन ऑफ फॅट म्हणजे फॅटचं डायजेशन होतं सुरुवातीला आणि नंतर त्याचं ऍब्सॉर्प्शन म्हणजे फॅट सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे त्याचं ऍब्सॉर्प्शन करणे दॅट इज कॉल्ड एमल्सिफिकेशन ऑफ फॅट. नंतर पुढचा पॉइंट आहे सी बाईल सॉल्ट it also helps in activation of lipid digesting enzymes or lipases. लिपिड डायजेशन म्हणजे लिपिडचं डायजेशन करणारे लिपिडला सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणारे एन्झाइम सुद्धा बाईल सॉल्ट काय करतो ऍक्टिव्हेट करतो. काय करतो ऍक्टिव्हेट म्हणजे पहिलं तर ऍसिडिक चाईम अल्कलाइन चाईम मध्ये कन्वर्ट करणे, दुसरं फॅटचं एमल्सिफिकेशन करणे आणि तिसरा रोल जो आहे बाईल सॉल्टचा बाईल सॉल्ट it help in activation of lipid digesting enzymes किंवा त्यांनाच आपण काय म्हणतो लायपेजेस म्हणजे जे एन्झाइम लिपिडचं डायजेशन करतात त्यांना आपण काय म्हणतो these are called as lipases. Then another point that is bile pigments imparts color to vehicle matter. आता vehicle matter म्हणजे याला आपण काय म्हणतो अनडायजेस्टेड मॅटर म्हणतो. काय म्हणतो अनडायजेस्टेड मॅटर. अनडायजेस्टेड मॅटर म्हणजे फेसेस जे अनडायजेस्टेड वेस्ट इकडे बघा जे अनडायजेस्टेड वेस्ट आपण दुसऱ्या दिवशी शरीराच्या बाहेर काढतो त्याला आपण काय म्हणतो दॅट इज कॉल्ड एज vehicle matter. आणि व्हेइकल मॅटरला एक विशिष्ट कलर आहे थोडासा असा पिवळसर असल्यासारखा थोडासा म्हणतोय बरं का थोडासा पिवळसर असल्यासारखा कलर आहे. तो कलर कुणामुळे मिळतोय बाईल पिगमेंट्समुळे. कुणामुळे बाईल पिगमेंट्समुळे. ते लक्षात आलं. बाईल ज्यूस बद्दल बोललो आपण आतापर्यंत. बाईल ज्यूस कुठनं सिक्रेट होतो लिव्हर मधनं. मुद्दा क्रमांक 1 पुढे सिक्रेट होतो लिव्हर मध्ये. साठवून कुठे ठेवला गॉल ब्लॅडर मध्ये. मुद्दा क्रमांक 2 आणून कुठे सोडला डिओडिनम मध्ये स्मॉल इंटेस्टाइनच्या पहिल्या पार्टमध्ये. मुद्दा क्रमांक 4 बाईल ज्यूस मध्ये काय काय आहे. बाईल ज्यूस मध्ये बाईल पिगमेंट्स आहेत. बाईल पिगमेंट्स दोन प्रकारचे आहेत बिलिरुबिन बिलिव्हर्डिन. बाईल पिगमेंट मध्ये बाईल मध्ये बाईल सॉल्ट्स आहेत सोडियम ग्लायकोकॉलेट आणि सोडियम टॅरोकॉलेट हे दोन बाईल सॉल्ट आहेत. नंतर त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल आहे फॉस्फोलिपिड आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन घटकाचा रोल पाहायचा होता. एक बाईल सॉल्ट त्याचे 3 रोल पाहिले आणि बाईल पिगमेंटचा एकमेव रोल म्हणजे बाईल पिगमेंट they impart means gives specific color to the vehicle matter. आता हा संपलं बाईल ज्यूस बद्दल. आता पुढे कुणाबद्दल बोलायचं आपल्याला पॅनक्रियाटिक ज्यूस बद्दल. कुणाबद्दल पॅनक्रियाटिक ज्यूस बद्दल. आता पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय आहे. पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये जर आपण पाहिलं तर से पॅनक्रियाटिक ज्यूस इट कंटेन्स पॅनक्रियाटिक अमायलेज. काय पॅनक्रियाटिक अमायलेज lipases and 2 inactive enzyme trypsinogen and chymotrypsinogen. आता येते बघा से
pancreatic juice, it contains, pancreatic juice contain first one, that is pancreatic amylases, second one is lipases, then third one, that is called as inactive enzymes, and these inactive enzymes, they are of two types, that is trypsinogen and chymotrypsinogen. हे काय आहेत तर इनएक्टिव्ह एन्झाइम्स आहेत, इनएक्टिव्ह एन्झाइम. आता लक्षात आलं ना, पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय, पॅनक्रियाटिक अमायलेज आहे, लायपेजेस आहे आणि दोन इनएक्टिव्ह एन्झाइम्स आहेत, ट्रिप्सिनोजेन आणि कायमोट्रिप्सिनोजेन. याच्या व्यतिरिक्त पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये न्यूक्लिएजेस नावाचे एन्झाइम्स आहेत. न्यूक्लिएजेस नावाचे एन्झाइम्स से ते जे पॅनक्रियाटिक ज्यूस आहे, पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये आपण आता काय पाहिलं, त्याच्यामध्ये पॅनक्रियाटिक अमायलेजेस आहेत, लायपेजेस आहेत, हे ऍक्टिव्ह फॉर्म मधले एन्झाइम आहेत. आणि त्याच्यामध्ये दोन इनएक्टिव्ह एन्झाइम्स आहेत, एक ट्रिप्सिनोजेन आणि दुसरं कायमोट्रिप्सिनोजेन. इन ॲडिशन टू दिस, pancreatic juice also contains nucleases. Nucleases means same the enzymes that digest nucleic acids. आणि न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए आणि आरएनए. न्यूक्लिक ऍसिडचं डायजेशन करणारे जे एन्झाइम्स आहेत यांना आपण काय म्हणतो, न्यूक्लिएजेस. आता एक लक्षात घ्या, पर्टिक्युलरली एन्झाइमची नावं देताना ना, ज्याचं डायजेशन करतायत त्याच्यावरनं नावं दिली जातात. जसं समजा माल्टोजचं डायजेशन करणारा एन्झाइम असेल माल्टेज, सुक्रोजचं डायजेशन करणारा असेल सुक्रेज, लॅक्टोजचं डायजेशन करणारा असेल लॅक्टेज, प्रोटीनचं डायजेशन करणारा पेप्सिन, लिपिडचं डायजेशन लायपेज. आलं लक्षामध्ये, लायपेज. तसं न्यूक्लिक ऍसिडचं डायजेशन करणारे एन्झाइम न्यूक्लिएजेस कुठे पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये, आता दोन मुद्दे क्लिअर झाले. आलं लक्षामध्ये, दोन मुद्दे क्लिअर झाले. आता याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचंय की आता आपण इंटेस्टाइनल ज्यूस कडे येणार आहोत. इंटेस्टाइन मध्ये जी इनर मोस्ट लेयर आहे म्युकोसा, या म्युकोसा मधनं काय होतं, डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रेट होतो. मीन्स हियर वी विल नोट द पॉइंट, that is intestinal mucosa secretes digestive enzymes. म्युकोसा लक्षात आले का, म्युकोसा म्हणजे काय, इंटेस्टाइन मध्ये असणारी इनर मोस्ट लेयर. इथनं काय सिक्रेट होतंय, इट सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम. देन सेम द गॉबलेट cells of mucosa, they secrete or they produce mucus. आणि जेव्हा डायजेस्टिव्ह एन्झाइम्स किंवा आपण इंटेस्टाइनल एन्झाइम्स म्हणतो, इंटेस्टाइनल एन्झाइम्स आणि म्युकस जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याला म्हणायचं इंटेस्टाइनल ज्यूस. काय म्हणायचं, intestinal juice. May say the intestinal juice and mucus together
constitute intestinal juice, or this one is also called as succus entericus. It is called as succus entericus. आता हा मुद्दा लक्षात घ्या. इथे बघा आपण काय पाहतोय, मी तुम्हाला हे सांगत होतो की जो इंटेस्टाइनल म्युकोसा आहे, या इंटेस्टाइनल म्युकोसा मधनं डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट होतात. हे डायजेस्टिव्ह एन्झाईम यांना आपण इंटेस्टाइनल एन्झाईम असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? इंटेस्टाइनल एन्झाईम्स. आता हे इंटेस्टाइनल एन्झाईम आणि गॉबलेट सेलनं सिक्रेट केलेला म्युकस जेव्हा डायजेस्टिव्ह एन्झाईम आणि म्युकस एकत्र करतो, म्हणजे म्युकस प्लस डायजेस्टिव्ह एन्झाईम काय तयार होईल? इंटेस्टाइनल juices, or that is called as succus entericus. That is called as succus entericus. आता बघा हे इंटेस्टाइनल ज्युसेस मध्ये काय तर सेम इंटेस्टाइनल ज्युसेस or juice, it contains various enzymes. It contains various enzymes like peptidases. Then another example, that is lipases and disaccharidases. म्हणजे आता इथं आणखी एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा की लायपेजेस नावाचे जे एन्झाईम आहे हे पॅनक्रियास मधनही सिक्रेट होत आहे आणि ते कुणामधनं सिक्रेट होत आहे? इंटेस्टाइनल ज्यूस मध्ये सुद्धा आहे. आलं लक्षामध्ये? तर हे झालं 3 प्रकारचे ज्यूस. आता इथे बघा थोडं तुम्हाला काय म्हणतो मी सेपरेट करून सांगतो. किती प्रकारचे ज्यूस आपण पाहिले? 3 प्रकारचे. किती प्रकारचे? 3 प्रकारचे. पहिला ज्यूस कुठला आहे? पहिला ज्यूस बाईल ज्यूस, नंतर पॅनक्रियाटिक ज्यूस. बघा बाईल ज्यूस, नंतर दुसरा जो आहे तो पॅनक्रियाटिक ज्यूस आणि तिसरा जो आहे त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज कॉल्ड ॲज इंटेस्टाइनल ज्यूस. मग आता हे सगळं जे आपण पाहतोय ना की प्रत्येकामध्ये बाईल ज्यूस मध्ये काय आहे, इंटेस्टाइनल ज्यूस मध्ये काय आहे. आता बघा जर आपण बाईल ज्यूस मध्ये पाहिलं, बाईल ज्यूस मध्ये काय काय पाहिलं आपण? बघा बाईल सॉल्ट्स, काय पाहिलं होतं? बाईल सॉल्ट्स. आणखी काय पाहिलं? बाईल पिगमेंट्स. काय पाहिलं? बाईल पिगमेंट्स. नंतर काय पाहिलं? कोलेस्टेरॉल. नंतर काय पाहिलं? फॉस्फोलिपिड्स. काय पाहिलं? फॉस्फोलिपिड्स. पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय पाहिलं? पहिला एन्झाईम पॅनक्रियाटिक अमायलेजेस. दुसरा कुठला पाहिलं? लायपेजेस. तिसरा कुठला पाहिलं? इनॅक्टिव्ह एन्झाईम ट्रिप्सिनोजेन. आणि आणखी एक इनॅक्टिव्ह एन्झाईम आहे ते म्हणजे कायमोट्रिप्सिनोजेन. आणि बाईल ज्यूस मध्ये आपण इंटेस्टाइनल ज्यूस मध्ये 3 घटक पाहिले, 3 एन्झाईम्स पाहिले. कुठले? पेप्टिडेजेस. दुसरा कुठला पाहिलं? लायपेजेस. म्हणजे मी जे सांगितलं की लायपेजेस कुठे? पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये आहेत, इंटेस्टाइनल ज्यूस मध्ये आहेत. आणि शेवटचं कुठलं पाहिलं? डायसॅकॅरायडेजेस. हे 3 एन्झाईम आहेत. आलं लक्षामध्ये? ते झालं इथपर्यंत. म्हणजे इंटेस्टाइनल ज्यूस जो आहे, इंटेस्टाइनल ज्यूस मध्ये वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, पेप्टिडेजेस, लायपेजेस, डायसॅकॅरायडेजेस. आता इंटेस्टाइनल ज्यूस कसं तयार झालंय तुमच्या लक्षात आले लक्षात? कसं तयार झाला? गॉबलेट सेलनं सिक्रेट केलेला म्युकस आणि इंटेस्टाइनल म्युकोसा मधनं सिक्रेट केलेला डायजेस्टिव्ह एन्झाईम हे एकमेकांमध्ये मिक्स झाले का काय होतो? इंटेस्टाइनल ज्यूस किंवा सकस एंटेरिकस तयार होतो.
काय होतो सकस एंटेरिकस तयार होतो. नाउ नेक्स्ट पॉइंट that is pancreatic and both pancreatic and intestinal amylase lipases, not amylase, intestinal lipases initially converts fat into fatty acids and diglycerides मग आपल्याला लायपेजेसचा रोल पाहिजे. पॅनक्रियाटिक लायपेजेस असतील किंवा इंटेस्टाइनल लायपेजेस असतील, ते सुरुवातीला काय करतायत फॅटचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड आणि डायग्लिसराईड मध्ये करतात. म्हणजे फॅटला कशामध्ये फॅटी ऍसिड आणि डायग्लिसराईड मध्ये ब्रेक डाउन करतायत. देन सी लॅटर ऑन diglycerides are further converted into monoglycerides by removal of fatty acids from glycerol. नंतर काय बघा इनिशियली फॅट इट इज कन्वर्टेड इनटू फॅटी ऍसिड अँड डायग्लिसराईड. नंतर काय होतं डायग्लिसराईड जे आहे ना, या डायग्लिसराईडचं कन्वर्जन मोनोग्लिसराईड मध्ये होतं. कशामध्ये मोनोग्लिसराईड मध्ये बाय रिमूव्हल ऑफ फॅटी ऍसिड फ्रॉम ग्लिसरॉल. ग्लिसरॉल मधनं फॅटी ऍसिड काढून घेतला तर कोण तयार झालं मोनोग्लिसराईड. देन सी नेक्स्ट पॉइंट that is mucus protects किंवा mucosa protects intestinal mucosa and also provides alkaline media for enzymatic reactions. म्हणजे म्युकसचा रोल काय आहे? म्युकसचा रोल आहे इंटेस्टाइनल म्युकोसाचं प्रोटेक्शन करणे आणि ऍसिडिक मीडियम प्रोव्हाइड करणे. कशासाठी? फॉर एन्झाइम टू टेक ऍक्शन ड्यूरिंग द डायजेशन प्रोसेस. Then another point, that is submucosal glands called Brunner's gland helps in action of goblet cells. म्हणजे सब म्युकोसा लेयर मध्ये ज्या ब्रुनर्स ग्लँड आहे, या ब्रुनर्स ग्लँड काय करतात? गॉबलेट सेलला म्युकस सिक्रीट करण्यासाठी मदत करतात. म्हणजे अशा पद्धतीने से मोस्ट ऑफ डायजेशन, फायनली वी कॅन से दॅट मोस्ट ऑफ डायजेशन गेट ओव्हर in small intestine. Most of digestion get over in small digestion. म्हणजे मेजर डायजेशन जे आहे, मेजर डायजेशन कुठे होतंय? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. तर हे झालं डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाइन. संपलं नाही, आलं लक्षामध्ये. परत आपल्याला काय करायचंय? डायजेशन किंवा ऍक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस सेपरेट पाहिजे. म्हणजे डायजेशन मध्ये पॅनक्रियाटिक ज्यूसचा रोल काय तो पाहिजे आणि इंटेस्टाइनल ज्यूसचा रोल काय हे पाहिजे. त्याच्या पुढे परत एकदा बघा
तर इकडे बघा, आपण स्मॉल इंटेस्टाईन मधलं डायजेशन पाहतोय. मी अगदी सुरुवातीला सांगितलं की स्मॉल इंटेस्टाईन मध्ये 3 प्रकारचे ज्यूस, इंटेस्टाइनल, बाईल आणि पॅनक्रियाटिक ज्यूस काय होतात, फूड मटेरियल मध्ये मिक्स होत आहे. काय होत आहे, फूड मटेरियल मध्ये मिक्स होत आहे. म्हणजे मस्क्युलॅरिस लेयर जी आहे, या मस्क्युलॅरिस लेयर मध्ये पेरिस्टॅल्टिक मूवमेंट होते. काय होते, वेव्ह लाइक मूवमेंट होते. त्याच्यामुळे हे तिन्ही ज्यूस प्रॉपरली काय होतात, साईम मध्ये किंवा फूड मटेरियल मध्ये मिक्स होत आहे. आता याच्यापैकी जे बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस जे की लिव्हर मधनं आणि पॅनक्रियास मधनं सिक्रेट होत आहे, ते डिओडिनम मध्ये आणून सोडले जात आहे. आणि आणून सोडणारे डक्ट जे आहे दॅट इज कॉल्ड एज हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट. दॅट इज हेपॅटो पॅनक्रियाटिक. आता बाईल ज्यूसचं आपण नेचर पाहतो. बाईल ज्यूस कसा आहे, डार्क ग्रीन कलर्ड आहे. याच्यामध्ये बाईल पिगमेंट्स आहे, बाईल सॉल्ट्स आहे, कोलेस्टेरॉल आहे आणि फॉस्फोलिपिड आहे. आलं लक्षामध्ये. पैकी बाईल सॉल्टचा रोल आपण पाहिला. बाईल सॉल्ट काय करते, जे ऍसिडिक साईम आहे त्याला अल्कलाइन साईम मध्ये कन्वर्ट करते. म्हणजे ऍसिडिक फूड अल्कलाइन फूड मध्ये. इट ब्रिंग्स अबाउट एमल्सिफिकेशन ऑफ फॅट. म्हणजे काय होते की फॅटचं एमल्सिफिकेशन होते, म्हणजे डायजेशन होते आणि फॅटचं ऍब्सॉर्प्शन होण्यासाठी मदत होते. नंतर इट आल्सो हेल्प इन ऍक्टिव्हेशन ऑफ लिपिड डायजेस्टिंग एन्झाइम. परत तो काय करतो, बाईल सॉल्ट लिपिड डायजेस्टिंग एन्झाइम किंवा लायपेजेस त्यांना ऍक्टिव्हेट करतो. आणि बाईल पिगमेंट मुळे काय होतं, आपलं जे व्हेइकल मॅटर आहे या व्हेइकल मॅटरला विशिष्ट कलर. नंतर आता हे झालं बाईल ज्यूस बद्दल. आता आपल्याला पाहिजे पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये काय काय आहे. काय काय पाहिलं आपण, पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये पॅनक्रियाटिक अमायलेजेस नावाचे एन्झाइम्स आहेत, लायपेजेस आहे आणि 2 इनॅक्टिव्ह एन्झाइम्स आहेत. एक ट्रिप्सिनोज आहे आणि दुसरं कायमोट्रिप्सिनोज आहे. परत आपण काय पाहिलं की पॅनक्रियाटिक ज्यूस आल्सो कंटेन्स न्यूक्लिएजेस, आल्सो कंटेन न्यूक्लिएजेस. आणि मग हे जे न्यूक्लिएजेस आहेत, न्यूक्लिएजेस these are those enzyme that digest nucleic acid. आता हे संपलं कुणाचं, पॅनक्रियाटिक ज्यूस. आता त्याच्यानंतर आला इंटेस्टाइनल ज्यूस. बघा, इंटेस्टाइन मधला जो म्युकोसा आहे तो डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रेट करतो. काय करतो, डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रेट करतो. आणि म्युकोसा मध्ये ज्या गॉबलेट सेल आहे त्याच्यामधनं काय सिक्रेट होते, म्युकस. आणि जेव्हा डायजेस्टिव्ह एन्झाइम आणि म्युकस एकत्र येत आहेत तेव्हा काय तयार होईल, इंटेस्टाइनल ज्यूस किंवा सकस एंटेरिकस. इंटेस्टाइनल ज्यूस किंवा सकस एंटेरिकस. आणि सकस एंटेरिकस मधले एन्झाइम कुठले, पेप्टिडेजेस, लायपेजेस आणि डायसॅकॅरायडेजेस आणि डायसॅकॅरायडेजेस बोथ पॅनक्रियाटिक. नंतर आपण काय पाहिलं की पॅनक्रियाटिक ज्यूस मधला लायपेज एन्झाइम, इंटेस्टाइनल ज्यूस मधला लायपेज एन्झाइम ते काय करतायत, सुरुवातीला फॅटचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड आणि डायग्लिसराइड मध्ये करतायत. डायग्लिसराइड. परत डायग्लिसराइडचं कन्व्हर्जन कशामध्ये करतायत, मोनोग्लिसराइड मध्ये. कसं, फॅटी ऍसिड काढून घेतायत ग्लिसरॉल मध्ये, झाला मोनोग्लिसराइड तयार. आणि नंतर पाहिलं जे म्युकस तयार होतो तो म्युकस इंटेस्टाइनल म्युकोसाला प्रोटेक्ट करतो आणि तिथलं मीडियम काय करतो, अल्कलाइन ठेवण्याचं काम करतो. आणि सब म्युकोसा मध्ये ज्या ब्रुनर्स ग्लँड आहेत या गॉबलेट सेलला म्युकस सिक्रेट करण्यासाठी मदत करतो. अशा पद्धतीने शेवटचा पॉइंट आपण पाहिला, मोस्ट ऑफ डायजेशन गेट ओव्हर इन स्मॉल इंटेस्टाइन. मोस्ट ऑफ डायजेशन म्हणजे थोड्याफार प्रमाणात डायजेशन लार्ज इंटेस्टाइन मध्ये होते, पण ते निग्लिजिबल आहे, मायनर आहे. आलं लक्षामध्ये. ते इकडे लक्ष द्या. आत्ताच आपण काय पाहिलं, बाईल ज्यूस मधले कंटेंट्स आपण पाहिले. त्याच्यानंतर पॅनक्रियाटिक ज्यूस मधले कंटेंट्स पाहिले. Later on we have seen the contents, means enzymes which are present in intestinal juice. We have seen bile juice contains bile pigments, bile salts, then it contains cholesterol and it also contains phospholipid.
Then pancreatic juice, it contains pancreatic amylases. Then it contains lipases, trypsin, trypsinogen, chymotrypsinogen, and nucleases. Just see here, we will see this pancreatic juice. Pancreatic juice, it contains different components. These different components, these are first one, that is pancreatic amylases. Pancreatic amylases. Second component, these are lipases. These are lipases. Then third component, inactive trypsinogen. Inactive trypsinogen. Inactive chymotrypsinogen. आणि आणखी एक ऍक्टिव्ह एन्झाइम आपण पाहिला होता न्यूक्लिक ऍसिडचं डायजेशन करणारा, तो म्हणजे न्यूक्लिएजेस. तो म्हणजे न्यूक्लिएजेस. मग आपल्याला हा जो पॉइंट पाहायचा आहे ऍक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस, त्याच्यामध्ये या प्रत्येकाचा डायजेशन मधला स्पेसिफिक रोल आपल्याला पाहायचा आहे. पॅनक्रियाटिक अमायलेजचा काय रोल आहे, लायपेज एन्झाइमचा काय रोल आहे, ट्रिप्सिनोजेन कायमोट्रिप्सिनोजेन यांचा रोल काय आहे आणि न्यूक्लिएजेसचा रोल काय आहे, हे सगळं आपल्याला काय करायचं याच्यामध्ये डिटेल करायचं. आता पहिला रोल आपल्याला कोणाचा पाहायचा, पॅनक्रियाटिक अमायलेजेसचा. पॅनक्रियाटिक अमायलेजेस काय करताय, जे स्टार्च आणि ग्लायकोजन आहे त्यांचं कन्व्हर्जन डायसॅकॅराइड मध्ये करताय. म्हणजे फर्स्ट रोल दॅट इज पॅनक्रियाटिक amylases present in pancreatic juice, converts glycogen and starch into their simple form, that is called as disaccharides. आता बघा, ग्लायकोजन आणि स्टार्च हे स्टोरेज कार्बोहायड्रेट आहे. स्टोरेज कार्बोहायड्रेट आपण पाहिलं का नाही, लिव्हर मध्ये एक्सेस ग्लुकोज ग्लायकोजन मध्ये साठवून ठेवला जातो. म्हणजे ग्लायकोजन आणि स्टार्च हे स्टोरेज कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे याचा अर्थ हे पॉलिसॅकॅराइड्स आहे. आपण डायजेशनचा रोल काय सांगतोय, कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन सिंपल मध्ये. मग हे जे ग्लायकोजन आणि स्टार्च आहे याच्यावरती अमायलेज एन्झाइम ऍक्ट होत आहे आणि पॉलिसॅकॅराइडचं कन्व्हर्जन कशामध्ये, डायसॅकॅराइड्स मध्ये. म्हणजे सिंपल फॉर्म मध्ये. म्हणजे पॅनक्रियाटिक अमायलेजेस दे ऍक्ट्स ऑन ग्लायकोजन अँड स्टार्च अँड कन्वर्ट देम इनटू disaccharides. Then second rule, that is lipases converts fats into fatty acids and monoglycerides. म्हणजे जे lipases नावाचे एन्झाइम्स आहेत. lipases they acts on fat or lipases converts fat into fatty acid and monoglyceride. म्हणजे complex form it is converted into simple form. आता बघा, ट्रिप्सिनोजेन आणि कायमोट्रिप्सिनोजेन आहे. हे काय तर इनऍक्टिव्ह एन्झाइम आहे. पहिल्यांदा तर यांना आपल्याला काय करायला लागेल, ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला लागेल आणि मग नंतर ते कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन सिंपल मध्ये करतात. म्हणजे तिसरा जो रोल आहे, से इनऍक्टिव्ह ट्रिप्सिनोजेन is converted into its active form, that is called trypsin. म्हणजे हा ट्रिप्सिनोजेन इनॅक्टिव्ह एन्झाइम आहे. त्याला त्याच्या
ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये म्हणजे ट्रिप्सिन मध्ये कन्वर्ट केलं. आता हे जे कन्वर्जन आहे इट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ एंटेरोकाइनेज एन्झाइम. से this conversion takes place with the help of enterokinase present in intestinal juice किंवा ज्याला आपण सकस एंटेरिकस म्हणतो किंवा इंटेस्टाइनल ज्यूस म्हणतो. याच्यामध्ये एक एंटेरोकाइनेज नावाचा एन्झाइम आहे. हा एन्झाइम काय करतोय इन ऍक्टिव्ह ट्रिप्सिनोजेनचं कन्वर्जन ट्रिप्सिन मध्ये म्हणजे ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. मग आता ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्जन झालं का ट्रिप्सिन काय करणार डायजेशन साठी मदत करणार. इट विल हेल्प इन डायजेशन. मीन्स नाउ सी दिस ट्रिप्सिन now converts proteins as well as peptones and proteoses into polypeptides, long chain of amino acid. आपण अगोदर पाहिलं होतं डायजेशन इन स्टमक मध्ये पाहताना पाहिलं होतं की प्रोटीन वरती पेप्सिन नावाचा एन्झाइम ऍक्ट होतो. प्रोटीनचं काही कंप्लीट डायजेशन झालं नाही, पार्शियल डायजेशन झालं. प्रोटीन वरती ऍक्ट होतो आणि तो पेप्टोज आणि प्रोटीओजेस तयार करतो. आता इथं काय होतंय ट्रिप्सिन हा जो एन्झाइम आहे ट्रिप्सिन इट कन्वर्ट प्रोटीन्स ॲज वेल ॲज पेप्टोन्स अँड प्रोटीओजेस इनटू पॉलीपेप्टाइड्स. आणि ट्रिप्सिनचा दुसरा रोल आहे See, trypsin it also converts inactive enzyme that is called as chymotrypsinogen into active form that is called as chymotrypsin. झाला तर एक नावाबद्दल ट्रिप्सिन बद्दल. आता इनॅक्टिव्ह कायमोट्रिप्सिनोजेनचं कन्वर्जन कायमोट्रिप्सिन मध्ये झालं. म्हणजे याचा अर्थ कायमोट्रिप्सिन सुद्धा आता काय करणार डायजेशन साठी मदत करणार. म्हणजे कॉम्प्लेक्सचं कन्वर्जन सिंपल मध्ये करणार. कसं करणार बघा. सी दिस कायमोट्रिप्सिन it converts polypeptides into dipeptides. म्हणजे गंमत बघा प्रोटीन पेप्टोज आणि प्रोटीओजेसचं कन्वर्जन ट्रिप्सिनने केलं पॉलीपेप्टाइड्स आणि कायमोट्रिप्सिनने पॉलीपेप्टाइडचं कन्वर्जन कशामध्ये केलं आणखी सिंपल फॉर्म मध्ये म्हणजे डायपेप्टाइड्स. कशामध्ये डायपेप्टाइड्स मध्ये. आणि आणखी एक एन्झाइम आहे याच्यामध्ये that is called as nucleases converts or break down nucleic acid into sugar and nitrogen base. तर अशा पद्धतीने आपण काय केला या प्रत्येकाचा रोल पाहिला. आलं लक्षामध्ये प्रत्येकाचा. बघा पॅनक्रियाटिक अमायलेज काय करतो ग्लायकोजन आणि स्टार्च वरती ऍक्ट होतो. त्याचं कन्वर्जन डायसॅकॅराइड मध्ये करतो. लायपेजेस काय करतायत फॅटला ब्रेक डाऊन करतायत आणि त्याचं कन्वर्जन फॅटी ऍसिड आणि मोनोग्लिसराइड. नंतर एंटेरोकाइनेज एन्झाइम काय करतोय हा जो ट्रिप्सिनोजेन नावाचा इनॅक्टिव्ह एन्झाइम आहे त्याला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो ट्रिप्सिन मध्ये. आणि ट्रिप्सिनचा रोल काय आहे ट्रिप्सिन काय करते प्रोटीन्स प्रोटीओजेस आणि पेप्टोज याचं कन्वर्जन कशामध्ये करते पॉलीपेप्टाइड्स. आणि ट्रिप्सिनचा दुसरा रोल काय ट्रिप्सिन काय करतो कायमोट्रिप्सिनोजेनचं कन्वर्जन कशामध्ये करतोय कायमोट्रिप्सिन मध्ये. आणि कायमोट्रिप्सिन काय करतोय
तयार झालेला पॉलीपेप्टाइड डायपेप्टाइड मध्ये कन्वर्ट होतो आणि शेवटी न्यूक्लिएसेस आहेत. न्यूक्लिएसेस they converts nucleic acid or they acts on nucleic acid and converts them into sugar and nitrogen base. sugar and nitrogen base. आता तुम्हाला थोडं याला काय करू आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये पाहूया. पहिलं काय न्यूक्लिएसेस. काय न्यूक्लिएसेस. न्यूक्लिक ऍसिडचं कन्वर्जन कशामध्ये करताय? सुरुवातीला करतील न्यूक्लियोटाइड मध्ये. कशामध्ये? न्यूक्लियोटाइड मध्ये. पहिले इक्वेशन सांगतो. हे जे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड्स याच्यावरती कोण ऍक्ट होईल? न्यूक्लियेज नावाचा एन्झाइम. तो काय करेल? याचं ब्रेकडाऊन कशामध्ये करेल? सिंपल फॉर्म न्यूक्लियोटाइड्स मध्ये. मी मागच्या वर्षी तुम्हाला न्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोसाइड अगदी डायग्राम काढून समजून सांगितलं. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय होईल? हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, न्यूक्लियोटाइड्स with the help of enzyme nucleotides, with the help of enzyme nucleotides convert into nucleoside plus phosphate. न्यूक्लियोसाइड प्लस फॉस्फेट. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये काय होईल? आणखी सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्जन होईल न्यूक्लियोसाइडचं. न्यूक्लियोसाइड कुठला एन्झाइम ऍक्ट होईल? न्यूक्लियोसाइडेज. कुठला? न्यूक्लियोसाइडेज. इट विल कन्वर्ट इट इनटू पेंटोज शुगर किंवा नुसतं शुगर. sugar plus nitrogen base. Sugar plus nitrogen base. So this is about the action of pancreatic juice. आता लक्षामध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस म्हणलं तर डबल म्हणून लक्षात ठेवायचं. 5 जणांची ऍक्शन आपल्याला पाहिजे. पॅनक्रियाटिक अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिनोजेन, कायमोट्रिप्सिनोजेन आणि न्यूक्लिएजेस. न्यूक्लिएजेसचा रोल आपण 3 इक्वेशन मध्ये शेवटी दाखवलाय. ते झालं ऍक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. नंतर दुसरा आहे ऍक्शन ऑफ इंटेस्टाइनल ज्यूस. ऍक्शन ऑफ इंटेस्टाइनल ज्यूस. आता तुमच्या लक्षात येईल इंटेस्टाइनल ज्यूस मध्ये कुठले कुठले एन्झाइम आहेत? पेप्टिडेजेस आहे, लायपेजेस आहे आणि नंतर डायसॅकॅरायडेजेस. कुठलं? डायसॅकॅरायडेजेस. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे जेव्हा प्रोटीनचं कन्वर्जन अमायनो ऍसिड मध्ये होईल, फॅटचं कन्वर्जन फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये होईल, मोनोग्लिसराइड. कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन मोनोसॅकॅराइड मध्ये होईल आणि न्यूक्लिक ऍसिडचं कन्वर्जन शुगर आणि नायट्रोजन बेस मध्ये. तेव्हा म्हणायचं डायजेशन प्रोसेस एंड झाली. काय झाली? डायजेशन प्रोसेस एंड झाली. मीन्स हियर वी कॅन से दॅट कन्वर्जन ऑफ सी proteins into amino acids. Proteins into amino acid. Then say fats into fatty acids. Then say nucleic acid into sugar and nitrogen base. And finally conversion of carbohydrates into their simpler form, that is monoglycerides. Marks end of digestion. म्हणजे डायजेशन प्रोसेस काय झाली? संपली. अगदी सुरुवातीच्या पिरियडला मी तुम्हाला सांगितलं डायजेशन होते म्हणजे प्रोटीन, फॅट, न्यूक्लिक ऍसिड, कार्बोहायड्रेट हे त्यांच्या सिंपलर फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले. हे सिंपलर फॉर्म. आता परत आपण यांना तोडू शकणार नाही.
किंवा परत यांना स्मॉल मॉलिक्यूल मध्ये आपण कन्वर्ट करू शकणार नाही. मग कन्व्हर्जन ऑफ प्रोटीन पासून अमायनो ऍसिड तयार झालं. फॅटचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड आणि मोनोग्लिसराइड मध्ये झालं. कशामध्ये? मोनोग्लिसराइड. न्यूक्लिक ऍसिडचं कन्व्हर्जन शुगर आणि बेस मध्ये झालं. कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन मोनोग्लिसराइड मध्ये झालं. म्हणजे याचा अर्थ काय? देयर इज एंड ऑफ डायजेशन प्रोसेस, मार्क्स एंड ऑफ डायजेशन. म्हणजे डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीज इथं काय झाल्या? संपल्या. आलं लक्षामध्ये? आता बघा, वाटलं तुम्हाला आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये काही इक्वेशन दाखवतो. पहिलं इक्वेशन आहे माल्टोज. माल्टोज म्हणजे माल्ट शुगर म्हणतो याला. डायसॅकॅराइड आहे. काय? डायसॅकॅराइड. माल्टोजचं कन्व्हर्जन माल्टेज एन्झाईमच्या मदतीने दोन ग्लुकोज मॉलिक्यूल मध्ये होईल. ग्लुकोज प्लस ग्लुकोज, ग्लुकोज प्लस ग्लुकोज. नंतर दुसरा आहे सुक्रोज, केन शुगर. कुठल्या एन्झाईमच्या मदतीने? सुक्रेज. बघा, ज्याचं कन्व्हर्जन किंवा डायजेशन होते ना त्याच्यावरून एन्झाईमचं नाव द्यायचं. पाठ करत असेल. सुक्रोजचं कन्व्हर्जन सुक्रेज, सुक्रोजचं कन्व्हर्जन सुक्रेज एन्झाईमच्या मदतीने कशामध्ये होईल? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. नंतर तिसरा आहे लॅक्टोज. लॅक्टोज, लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टेज एन्झाईमच्या मदतीने कशामध्ये होईल? ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये. नंतर डायपेप्टाइड्स, होतं डायपेप्टाइड्स कुणापासून तयार झाले? पॉलीपेप्टाइड्स पासून. कुणी तयार केले? कायमोट्रिप्सिन होते. डायपेप्टाइड्स कुठल्या एन्झाईमच्या मदतीने? डायपेप्टिडेज, डायपेप्टिडेज. याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? डायपेप्टाइडचं कन्व्हर्जन होईल अमायनो ऍसिड्स मध्ये. त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड्स मध्ये. आणि शेवटी एमल्सिफाइड फॅट, emulsified fat with the help of enzyme lipase. It is converted into fatty acid plus monoglycerides. म्हणजे या पद्धतीने काय झालं? कॉम्प्लेक्सचं कन्व्हर्जन सिंपल मध्ये. म्हणजे माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज हे काय तर डायसॅकॅराइड्स आहे. डायसॅकॅराइडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? त्यांच्या सिंपल फॉर्म मध्ये. म्हणजे बघा, अगोदर पॅनक्रियाटिक ज्यूसच्या मदतीने पॉलीसॅकॅराइडचं कन्व्हर्जन डायसॅकॅराइड मध्ये आणि आता डायसॅकॅराइडचं कन्व्हर्जन मोनोसॅकॅराइड. डायपेप्टाइड्स आहे म्हणजे प्रोटीनचं कन्व्हर्जन सुरुवातीला झालं पॉलीपेप्टाइड मध्ये, पॉलीपेप्टाइडचं कन्व्हर्जन झालं डायपेप्टाइड मध्ये आणि डायपेप्टाइडचं कन्व्हर्जन डायपेप्टिडेज एन्झाईमच्या मदतीने अमायनो ऍसिड. बरोबर आहे. आणि फॅटचं कन्व्हर्जन लायपेज एन्झाईमच्या मदतीने फॅटी ऍसिड आणि मोनोग्लिसराइड. आलं लक्षामध्ये? मोनोग्लिसराइड. आता सेम हे जे फूड मटेरियल आहे, आलं लक्षामध्ये? नऊ फूड मटेरियल इट इज कॉल्ड ॲज चाईल. सेम नऊ बेस फूड is called chail. It is called as chail. आता chail जे आहे ना, same chail, this one is liquid or liquid form, किंवा it is slurry of alkaline food containing various nutrients. Say this chail is slurry of alkaline food which contains various nutrients ready for absorption. आता हे लिक्विड फॉर्म मधला फूड मटेरियल आहे. लिक्विड फॉर्म मधला फूड मटेरियल म्हणजे चाईल, अल्कलाइन नेचर आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत. म्हणजे आता जे की ऍब्सॉर्ब केले जाऊ शकतात, म्हणजे these nutrients they are ready for absorption.
They are ready for absorption. Then say last point, that is nutrients. Nutrients are absorbed and remaining part is transported into large intestine. आता जे ऍब्सॉर्बेबल आहे, जेवढं काही ऍब्सॉर्ब होते ते सगळं इथून काय केलं, ऍब्सॉर्ब केलं स्मॉल इंटेस्टाइन मधनं, आणि जे उरलेलं आहे इज ट्रान्सपोर्टेड इनटू लार्ज इंटेस्टाइन. आता लार्ज इंटेस्टाइन बद्दल आपण पुढच्या तासात